आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की संपूर्ण नवी जी राजकीय मांडणी आहे त्या संपूर्ण नव्या राजकीय मांडणीमध्ये, सांस्कृतिक मांडणीमध्ये, म्हणजे मगाशी इथे दना गवाणकरांचा, अण्णाभाऊंचा वगैरे उल्लेख झाला. अण्णाभाऊ आणि अमर शेखांना ज्या प्रकारचा मृत्यू आलेला आहे, एखाद्या समाजाच्या निर्मितीसाठी लढणाऱ्या माणसांना अपघातात मृत्यू येतो, गरिबीत झोपडपट्टीमध्ये मृत्यू येतो, आणि मग एकदम 60 वर्षांनी आपल्याला लक्षात, अरे बापरे, हेच ते संयुक्त महाराष्ट्राचे हे एका नालायक समाजाचं लक्षण आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठ्यांना चिरागनगरमध्ये घाटकोपरला, मी जिथं राहतो त्या भागात, ते जवळपास उपाशी तापाशी गृहस्थ मेले. तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं की नाही? चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत चेहरा असलेले, संवेदनशील वगैरे, ज्यांच्यासाठी विशेषण लिहिताना तळवलकर थकत नव्हते, अशा प्रकारचे लोक होते की नाही? का नाही अण्णाभाऊ साठ्यांना घर मिळालं? का अमर शेखांच्या कुटुंबाची वाताहत झाली? म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की तुम्ही फूट सोल्जर म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचं जे स्मारक आहे ना, त्या स्मारकाचा इतिहास पहा. त्या स्मारकासाठी सुद्धा लढा उभारणाऱ्यांना पैसे गोळा करावे लागले. इतका भिकारडा समाज आहे आपला की ज्यांनी तुमच्यासाठी 4-4 वर्ष आयुष्याची घालवली, 107 माणसं मेली, एक अख्खं मोठं शहर या देशाला ताकद देणारं तुमच्या राज्यामध्ये आलं, त्या मेलेल्या माणसांचं स्मारक उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही. आणि आता तो फ्लोरा फाउंटन काय आहे, हुतात्मा स्मारक काय आहे, तुम्ही जाताना कोणालाही विचारा, कोणालाही हुतात्मा स्मारक ही काय भानगड आहे हे 1 मे शिवाय कोणाला माहित नाहीये. म्हणजे आपला प्रॉब्लेम असा आहे की नजीकच्या इतिहासातलं आपल्याला काहीच लक्षात राहत नाही, पण ज्याच्यातलं काहीच वाचलेलं नाही ते आपल्याला सगळं लक्षात आहे. म्हणजे आता गेल्या वर्षभरामध्ये तर सातवाहन कालाचे तज्ञच निर्माण झालेले आहेत. कारण अभिजातचं दुकान उघडलेलं आहे. अभिजातचं दुकान उघडल्यामुळे कवी आणि लेखकांना आतून उकळ्या फुटतायत की आता आपण कमिटीवर जाणार, आता फेलोशिप आहे, आता फिरता येणार, मग सरकारी खर्चाने मराठीच्या प्रेमापोटी दारू पिणं तर अपरिहार्यच आहे. हे जे लोक आहेत, शून्य स्वाभिमान असलेल्या समाजातले, यांच्या जीवावर तुम्हाला मराठी महाराष्ट्र धर्म उभा करता येणार नाही.